झी 24 तास एक पाऊल पुढे। सारं काही अकल्पनीय असलं तरी अविश्वसनीय नक्की नाहीये। अमेरिकेच्या संरक्षण विभाग एक असं विमान बनवण्याच्या तयारीत आहे ज्याच्या मदतीनं अवघ्या 1 तासात जगाच्या कोणत्याही देशात त्यांना आपलं सैन्य आणि रणगाडे पोहोचवता येणार आहेत। ते शक्यही आहे, पण त्यासाठी विमान उंच अंतराळात घेऊन जावं लागणार आहे आणि विशेष म्हणजे अमेरिकेच्या वायुसेनेला त्यामध्ये यश आलंय। अमेरिकेच्या हवाई दलाचं पहिलं स्पेस प्लेन X-37B हे मानवरहित विमान आहे। अवघ्या काही मिनिटात अंतराळात पोहोचण्याची क्षमता या विमानात आहे। तिथे ते अनेक महिने राहू शकतं। तसंच पृथ्वीवर पुन्हा सुरक्षित उतरण्याची क्षमता या विमानात आहे। विशेष म्हणजे अमेरिकेच्या संरक्षण विभागानं आपल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रोटोटाइपचं यशस्वी परीक्षण केलंय। 29 फूट लांब आणि 14 फूट रुंदीचं हे विमान ताशी 28,000 किलोमीटर वेगानं 270 दिवसांपर्यंत पृथ्वीच्या कक्षेत प्रदक्षिणा घालू शकतं। पण आता अमेरिकेच्या संरक्षण खात्यानं हाच वेग आपल्या सैन्य दलातील विशेष लढाऊ विमानांना देण्याची योजना आखली आहे। स्पेस क्राफ्ट प्रमाणेच असेल विमान। ताशी 24,000 किलोमीटर असेल वेग। 35,000 डिग्री सेल्सिअसचं तापमान सहन करण्याची क्षमता। स्पेस क्राफ्ट मध्ये वापरण्यात येणारं तंत्रज्ञान हायपरसोनिक विमानासाठी वापरण्यात येणार आहे, कारण ध्वनीच्या 20 पट अधिक वेगानं झेपावताना विमानाला हवेच्या घर्षणाचा सामना करावा लागणार आहे। ताशी 24,000 किलोमीटर या वेगानं उडणाऱ्या विमानाला हजारो डिग्री सेल्सिअस तापमान सहन करावं लागणार आहे आणि त्यामुळे स्पेस क्राफ्ट मध्ये वापरली जाणारी प्रणाली हायपरसोनिक विमानासाठी वापरण्याचा एव्हिएशन तज्ञांचा मानस आहे। विमान टेकऑफची पद्धत कशी असेल? 20 पट अधिक गुरुत्वाकर्षण कसं सहन करणार? वेग वाढल्यामुळे माणसाच्या शरीरावर गुरुत्वाकर्षण शक्तीचा दबाव अनेक पटीनं वाढतो। त्या दबावामुळे मेंदूच्या नसा आकुंचन पावतात। अनेक वेळा दबाव वाढल्यामुळे नसा फुटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही। गुरुत्वाकर्षणामुळे तयार होणारा दबाव लक्षात घेता अशा पद्धतीचं विमान उडवणाऱ्या वैमानिकांसाठी खास पद्धतीचा पोशाख तयार केला जातो। तसंच लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या विमानांमध्ये विशेष प्रकारची प्रणाली बसवली जाते। पण एवढी सगळी काळजी घेतल्यानंतरही धोका कायम असतो। जगातील सर्वाधिक वेगानं उडणारं विमान SRS-71 मानवीय चुका आणि तांत्रिक अडचणीमुळे अनेक वेळा दुर्घटनाग्रस्त झालंय। एअर प्रेशरसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान। हवेचा वाढता दबाव सहन करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले खास सूट वैमानिकांना दिले जाणार आहेत। हवेच्या 40 पट अधिक दबावाला सहन करण्याची क्षमता। पण अद्यापही एक प्रश्न सर्वांनाच सतावतोय, तो म्हणजे विमानासाठी कोणतं इंधन वापरलं जाणार? विमानासाठी कोणतं इंधन वापरलं जाणार? वैज्ञानिकांनी या विमानाच्या इंधनाबद्दल आतापर्यंत कोणताच खुलासा केलेला नाहीये आणि हाच प्रश्न सर्वांना सतावतोय। पारंपरिक इंधनाचा वापर करून हे विमान चालवणं अशक्य आहे। त्यामुळे या विमानासाठी कोणता वैज्ञानिक कोणतं इंधन वापरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।